विधान परिषदेच्या संदर्भात महाविकास आघाडी कधी निर्णय होणार, कधी जाहीर होणार आणि कोण उमेदवार? अरे बाबा, आमचा एकच उमेदवार आहे सगळ्यांचा मिळून. इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या ठीक आहे, आमचा एक उमेदवार आहे. उद्या अर्ज भरायचा आहे. उद्या 11 वाजता आपल्याला कळेल कोणाला अर्ज भरता येईल. इथे गेल्यावरच तुम्हाला कळेल पायरीवर विधान भवनाच्या कोण आहे. उद्धव ठाकरे साहेब उद्या अर्ज भरतायत असं समजतंय. उद्या किती वाजता अर्ज दाखल करणार? उद्या मी काय म्हणतोय तुम्हाला की उद्या विधिमंडळाच्या पायरीवर उमेदवार तुम्हाला पायऱ्या चढताना दिसले की तुम्ही त्यांचं नाव ब्रेकिंग न्यूज मध्ये द्या. राऊत साहेबांची इच्छा काय? राऊत साहेबांची इच्छा काय? राऊत साहेबांची इच्छा उद्धव साहेबांनी उद्या अर्ज भरावा आमची इच्छा का नसावी? म्हणजे भरणार आहे. आमची इच्छा का नसावी? मी पहिला माणूस आहे सांगणार आहे की त्याने विधिमंडळात पुन्हा जायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांना ही विनंती केलेली आहे. त्यानंतर केंद्रातून काल के.सी. वेणुगोपालजी, रमेश चेन्नीथलाजी जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं अशी भूमिका सगळ्यांची आहे. तर त्याच्यावरती आज आम्ही पाहू. कोरेगाव पत्राचाळ प्रकरणामध्ये जे आरोप तुमच्यावर झाले त्याच्यावर आज एकनाथ शिंदेंनी बैठक बोलवली आहे, म्हणजे त्या पुनर्विकासासाठी. बोलवत्या ना, त्यात नवीन काय? माझ्यावरती कसले आरोप झाले? कोर्टाला विचारा ना, कोर्टाने काय सांगितलंय ते. पत्राचाळ प्रकरणात ज्यांनी खरोखर मलिदा खाल्ला ते सगळे त्यांच्याच पक्षात किंवा भाजप पक्षामध्ये आहे. आमचा काय संबंध आहे त्याच्याशी? हे कोर्टाने सांगितले. जसं केजरीवालांच्या प्रकरणामध्ये कोर्टाने सांगितलं की हे बेकायदेशीर प्रकरण आहे, त्याला अडकवलं, तसं माझ्या बाबतीत सुद्धा सांगितलं की बेकायदेशीर अटक. संजय राऊतांचा या सगळ्या प्रकरणाशी दुरान्वयी कधी संबंध झालेला नाही. सत्ता आहे, बाकी काय.